संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते, तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते. गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. आई सखुबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासून त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यामुळे लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न 1892 साली कमलापूर तरोडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या कुंताबाई यांच्याशी झाले होते. त्यांना 4 मुली होत्या. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्रतंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित. मी कोणाचा गुरु नाही आणि मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार, प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी काढले होते. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. गाडगेबाबांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी
धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. रंजले गांजले, दीनदुबळे, अपंग, अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर. 14 जुलै 1941 ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंद सामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना गाडगेबाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. 2 घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून 2 घोंगड्या स्वीकारल्या, पण म्हणाले, डॉक्टर, तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे 1 मिनिट महत्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, बाबा, माझा अधिकार 2 दिवसांचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणार? तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. गाडगेबाबांचे विचार. एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला, दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती खूप चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, बिचाऱ्या गरीब मुख्या जनावरांना त्रास का देता? त्याला हे कुठं माहीत आहे की माणसांचा देव दगड असतो म्हणून. पंढरपुरात एकदा टिळकांचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि 2 शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले, टिळक महाराज, मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तेव्हा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज, काय बी करा आणि आम्हाला बी ब्राह्मण करा. गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक कर्मवीर म्हणायचे, तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नातं खूपच जीवाभावाचं होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोर गरीब बहुजनांच्या मुलांकरिता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताऱ्याच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी रयत शिक्षण संस्था
आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देण्याविषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत कुसूर नावाच्या छोट्या खेड्यातील बंडो गोपाळ मुकादम या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. याच जागेवर 500 लोकवस्तीच्या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी श्री सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल याच नावाने शाळा सुरू केली. हेच बंडो गोपाळ मुकादम 1,00,000 रुपये घेऊन पंढरपुरास गाडगे बाबांकडे आले. त्यावेळी बाबा म्हणाले, 1,00,000 रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँट करिता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले. महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते. 27 नोव्हेंबर 1935 रोजी वर्धा येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांची विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर 1936 मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल 6 ते 8 तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झाली. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाओ मोहीम इत्यादी बाबत आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना गांधीजी व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे. आणि ते म्हणतात, जब तक सूरज चांद है पृथ्वी पर तब तक गांधी मरते नहीं, गांधीजी को मरणच नाही. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगे महाराजांत होत्या. तुकाराम महाराजांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाज थरातील जे येतील अशा स्त्री पुरुषांना एकत्र बसवून म्हणजे भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बाया बापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. कर्मयोगी गाडगे बाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले. ती एक महान तत्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगे बाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात जातीय सलोखा निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापायी पीडित होते. याकरिता शेतकऱ्यांच्या मुक्तीचे आंदोलन गाडगेबाबांनी त्यावेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून मुक्त केले होते. ज्या काही वाईट चालीरीती, परंपरा, रूढी व त्यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. दगडात देव नाही तर देव माणसात आहे, जिवंत माणसात, प्राणी मात्रात देव आहे हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे याकरिता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे हे सुद्धा त्यांनी सांगितले होते.
शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणून शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता विविध शिक्षण संकुले काढली, शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था यांना मदत करण्यापासून ते विदर्भातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. कीर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना निवारा, गरीब मुलामुलींना शिक्षण, रोग्यांना औषध, बेरोजगारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, दुःखी व निराशितांना हिम्मत व तरुण तरुणींचे लग्न लावून दिले. गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन विदर्भ या गावापासून सुरू केले. ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले. 1908 मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला. 1925 मध्ये मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे काम केले आणि एक धर्मशाळा व एक विद्यालय बांधले. 1917 पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कुणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. 1892 बाबांचे लग्न कमलापूर तरोडा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या कुंताबाई यांच्याशी विवाह पार पडला. 1 फेब्रुवारी 1905 रोजी सकाळी 3 वाजता त्यांनी ग्रहत्याग केला. 1921 मराठा धर्मशाळा पंढरपूर येथे सदावर्त उघडले. 1 मे 1923 आई सखुबाई यांचे निधन. 5 मे 1923 एकुलता एक पुत्र गोविंदाचे निधन. 1926 संत गाडगेबाबांची व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली. 1932 नाशिक येथे सदावर्त उघडले. 1931 वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. 27 नोव्हेंबर 1935 वर्धा येथे महात्मा गांधी व गाडगेबाबांची पहिली भेट झाली. 14 जुलै 1949 स्वतः पंढरपूर येथे स्थापन केलेल्या संत चोखामेळा धर्मशाळेची सर्व कागदपत्रे स्वतःचा अंगठा उमटवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपूर्द केले. 8 फेब्रुवारी 1952 श्री गाडगेबाबा मिशन स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या. 1952 पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेतील अस्पृश्यता निर्मूलन या संदर्भात कठोर भूमिका मांडून दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा असे कळकळीचे आवाहन या कीर्तन परिषदेतून त्यांनी केले. 1954 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची अंतर्गत कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली. 1954 गाडगेबाबांनी मुंबईत जे हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाईकांना उतरण्यासाठी हॉस्पिटल जवळच धर्मशाळा बांधली. गाडगेबाबांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली. डॉक्टर आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत. 8 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगे महाराजांचे वांद्रे पोलीस स्टेशन मुंबई येथे झालेले कीर्तन त्यांच्या आवाजात असलेले मूळ ध्वनिमुद्रित करण्यात आलेले एकमेव कीर्तन असल्यामुळे याद्वारे आपणाला त्यांचे स्पष्ट व परखड विचार ऐकण्यास मिळतात. हे कीर्तन यूट्यूबवर आपण ऐकू शकतो. 14 नोव्हेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबांचे पंढरपूर येथे झालेले कीर्तन हेच त्यांचे अखेरचे कीर्तन ठरले. 20 डिसेंबर 1956 रोजी
पेढी नदीच्या काठावर वलगाव अमरावती येथे त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर अमरावती येथे बाबांचे स्मारक आहे. गाडगे बाबा गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते. 1932 ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. त्यांच्या जीवनावर देवकी नंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गीत मन्नाडे यांनी गायले आहे. आचार्य अत्रे गाडगे बाबांबद्दल म्हणतात, सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगे बाबांना पहावे कीर्तनात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.